पहिली पात्रता त्याची पूर्ण होणार आहे. दुसरं, इन्व्हेंटिव्ह स्टेप्स पाहिजे, म्हणजे नुसतंच काहीतरी वेगळं असं नाही, तर त्याच्यामध्ये खरोखर काहीतरी वेगळेपण नाविन्य पाहिजे. आणि तिसरं म्हणजे युजफुल पाहिजे. या 3 गोष्टी जर तुम्ही पात्र असाल, केल्या असतील तर आणि तरच तुमचं पेटंट आहे ते पुढं अप्लाय करायला करू शकतो. म्हणजे सगळं करत असताना पहिलं पेटंटची नोवेल्टी, म्हणजे ते पेटंट होऊ शकतं का नाही हे बघायला पाहिजे. त्याच्यासाठी नोवेल्टी चेक केलं जातं. दुसऱ्या स्टेजमध्ये ती नोवेल्टी खरोखर कुठल्या टेक्निकल बेसवरती आहे हे पण बघितलं जातं. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये त्याचा युजफुलनेस. मला सांगा, वेगळेपण इनोव्हेशन कशात पण असू शकतं. आता सध्या जगात युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या परिस्थितीमध्ये एखाद्यानं असा एखादा अनुभव शोधला अजून एक वेगळा की जो आर्थिक पृथ्वी नष्ट करू शकेल आणि म्हटलं हे माझं वेगळं इनोव्हेशन आहे, याला मला पेटंट पाहिजे, देतील का? युजफुल आहे ना. पण असं कुठलंही युजफुल चालत नाही की ज्यानं पूर्ण मनुष्य जाती, नेचर, सोसायटी किंवा एंटायर एन्व्हायरमेंट याला कुठेही हार्म होईल असं कुठल्याही युजफुलनेसला पेटंटला अप्लाय करता येत नाही. ओके. याच्यामध्ये बऱ्याच देश पातळीपासून जागतिक लेवलपर्यंत वेगवेगळ्या अथॉरिटीज काम करत असतात. त्याच्या ह्या लिस्ट आहेत. ओके. आपण आता आपलं थोडंसं इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहोत. इंजिनिअरिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यून आपण थोडंसं टेक्निकल आणि सायंटिफिक वेन आपण काही गोष्टी डिस्कस करूया. तो एक कडेला शेप दिसतोय काहीतरी वेगळा. कुठल्या कंपनीचा डिव्हाइस असेल तो कोण सांगेल? मगाशी सगळ्यांनी कॉमनली ओपन सांगितलंय. कसं ओळखलं आपण त्याला? लगेच त्याची आयडेंटिटी, त्याच्यावर नाव नाही आहे, कुठं लोगो नाही आहे, कसं ओळखलं? त्याच्या फक्त एका स्पेसिफिक शेपमुळे ओळखलं ना, बरोबर ना? म्हणजे एखाद्या प्रोडक्टची त्याची आयडेंटिटी इतकी स्पेसिफिक इम्पॅक्ट करते, ती प्रोटेक्ट केली पाहिजे का नको? प्रोटेक्ट केली पाहिजे ना. तर ती प्रोटेक्ट करण्यासाठी पेटंटचे 2 टाईप्स आहेत. त्याचा पहिला जो टाईप बघतो आपण तो इंडस्ट्रियल डिझाईन, त्यालाच आपण म्हणतो डिझाईन पेटंट. ओके. काही डाऊट्स आहेत असेल तर विचारा. आपण पुढे एक टॉपिक बघायला जाऊया. पुढे चालू करूया. आता डिझाईन पेटंट आपण म्हणालो तर डिझाईन पेटंट मध्ये होतंय काय, काय काय बनवू शकतो, काय काय रजिस्टर करू शकतो. तर डे टू डे लाईफ मध्ये जर तुमच्या बघितला तर इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतक्या गोष्टी तुमच्याकडे अशा यूज करता की ज्या पेटेंटेड आहेत. आता एक सिंपल एक्झाम्पल मला सांगा, असे किती जण आहेत की जे सोबत पेटंट कॅरी करतात? किती जण आहेत की जे पेटंट कॅरी करतात स्वतः? असं कोणी आहे? एक काय कॅरी करतात? प्रोसेस. ओके ओके. माझा क्वेश्चन सिंपल आहे. या चित्रात बघितल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत. तर इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत या पेटेंटेड असतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या सगळ्यांच्या हातात रिस्टवॉच असतील, घड्याळ आहे. प्रत्येक युनिक वेगळ्या डिझाईनला कंपनी त्यांचे पेटंट्स रजिस्टर करते. घरातून तुम्ही बाहेर पडल्यापासून इथं येऊपर्यंत तुम्ही ज्या गाड्या व्हेकल वापरता त्या सगळ्या सुद्धा पेटंट अंडर रजिस्टर असतात. त्याच्याबरोबर ती मुलींच्या बऱ्याच ज्वेलरीज असतात. त्या ज्वेलरीमध्ये सुद्धा खूप सारे डिझायनर ज्वेलरीज असतात, त्या सुद्धा डिझाईनमध्ये रजिस्टर केलेले असतात पेटंट अंडर. घरात आपल्या छोटे छोटे खूप सारे अप्लायन्सेस असतात. तर ते प्रत्येक अप्लायन्सेस जी युनिक वेगळ्या कंपनीचा बनवतो तर ते सुद्धा डिझाईन अंडर रजिस्टर असतात. हे थोडं हे सुरू आहे, हे थोडं पूर्ण करायचं. काय करायचं आता इकडं झालेलं आहे, तिकडे मागच्या बाजूला जरा वेगळं काहीतरी केलं, डुप्लिकेट केलं, मार्केटमध्ये विकलं आणि खूप पैसे कमवले. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट 2-2, 3-3, 4-4 हजारला विकली. अशा पद्धतीनं खूप पैसे त्याच्यामध्ये सुद्धा कमवले. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे परत पैसे म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही प्रोटेक्ट करून
निर्माण करता. मगाशी सरांनी एक प्रश्न विचारला आणि स्वामित्व हा शब्द म्हणजे एखादं घर, एखादी गाडी ही कोणाची तरी स्पेसिफिक त्या पर्पजची आहे, त्या पर्सनचीच आहे. कशावर सांगू शकतो? त्याचे डॉक्युमेंट्स काहीतरी असतात, बरोबर. घर असेल तर आपल्याकडे घराचे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट असतात. शेत असेल तर 7/12 सगळे उतारे काढतो आपण, आपल्या वडिलोपरची ज्यांची नाव आहे त्याच्यात येतात. पण आता समजा एखादा प्रोजेक्ट आहे, तुम्ही बोलता एकमेकांचं डिस्कस केलं, तुम्ही आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का? नाही. काय करता? तर त्याचं काही नाही, पहिलं पॉईंट्स काढतो. ते काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय कंपोनंट्स पाहिजे, त्याची लिस्ट बनवतात, काहीतरी एक प्लॅन बनवतात, त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचा IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला सर्च करायला लागतं. ओके. आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा फायदा काय झाला का? नाही. काही कंपन्यांनी तात्पुरता फायदा कमवला, पण त्यांना लॉंग लास्ट जर राहायचं असेल तर त्याला प्रॉपर IP प्रोटेक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं, तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं, सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात. आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी काय लिहिलंय? ओळखीचा आहे शब्द? ओळखीचा आहे का? आपण किती तर वापरतो ना माणसाला स्वतःला. तुम्ही आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का? नाही. काय करता? तर त्याचं काही नाही, पहिलं पॉईंट्स काढतो. ते काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय कंपोनंट्स पाहिजे, त्याची लिस्ट बनवतात, काहीतरी एक प्लॅन बनवतात, त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचा IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला सर्च करायला लागतं. ओके. आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा फायदा काय झाला का? नाही. काही कंपन्यांनी तात्पुरता फायदा कमवला, पण त्यांना लॉंग लास्ट जर राहायचं असेल तर त्याला प्रॉपर IP प्रोटेक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं, तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं, सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात. आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी काय लिहिलंय? ओळखीचा आहे शब्द? ओळखीचा आहे का? आपण किती तर वापरतो ना माणसाला स्वतःला. तुम्ही आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का? नाही. काय करता? तर त्याचं काही नाही, पहिलं पॉईंट्स काढतो. ते काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय कंपोनंट्स पाहिजे, त्याची लिस्ट बनवतात, काहीतरी एक प्लॅन बनवतात, त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचा IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला सर्च करायला लागतं. ओके. आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा
मार्केटिंग प्रोडक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ॲक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी काय लिहिलंय ओळखीचा आहे शब्द ओळखीचा आहे का आपण किती तर वापरतो ना माणसाला स्वतःला